नमस्कार. आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि आज दत्त जयंती आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. कारण पौर्णिमेचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते आणि दत्त जयंती आलेली असल्यामुळे त्रिदेवतांचा म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची देखील कृपाप्राप्ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील दोष, इडापिडा, नजरबाधा, भांडणे पूर्णतः संपेल, लक्ष्मी घरात अखंड वास करेल आणि तुमची प्रगती देखील होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आज संध्याकाळी आवर्जून कापुरासोबत जाळायची आहे? कारण बरेच ठिकाणी दत्तजन्म उत्सव हा संध्याकाळी प्रदोष काळातच केला जातो, म्हणून आपल्याला ही वस्तू आवर्जून संध्याकाळी जाळायची आहे. तर कोणत्या वेळेत जाळायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. किंवा श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहिला तरीही चालेल. त्यासोबतच ओम श्री महालक्ष्मी नमः हे देखील लिहू शकता, कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. तर या शुभ योगावर तुम्हाला आवर्जून हा उपाय करायचाच आहे. कारण प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते. पौर्णिमेला केलेल्या व्रतवैकल्यामुळे मोठे पुण्यफळ प्राप्त होत असते. मार्गशीर्ष पौर्णिमा ही देखील याला अपवाद नाही. 4 डिसेंबरला म्हणजे आज मार्गशीर्ष पौर्णिमा असून आजच्या दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्र पृथ्वीजवळ अधिक असणार आहे आणि तो अधिक मोठा आणि प्रकाशमान दिसणार आहे. यामुळे यावर्षीची मार्गशीर्ष पौर्णिमा अधिकच विशेष आहे. त्यामुळे तुम्हाला आज तुम्ही लावलेला दिवा हा तुमच्या स्वतःच्या किंवा इतराच्या कोणाच्याही निष्काळजीपणामुळे विझता कामा नये, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा हा लावायचा नाही आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला पैसे दान करताना किंवा एखाद्या गरजूंना देताना किंवा जेवण देताना मनात कोणताही गर्व ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्या दानाचे पुण्य प्राप्त होणार नाही. असं सांगितलं जातं की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. त्याचबरोबर या दिवशी दाढी करण्यास, नखे कापण्यास, केस कापण्यास देखील मनाई आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत पवित्र तिथी असल्यामुळे तुम्हाला या दिवशी हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील इडापिडा, नजरबाधा ही देखील नष्ट होणार आहे. आज दत्त जयंती असून भगवान दत्तात्रय हे कलियुगाचे देव आणि त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे अवतार आहेत. त्यांची जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी दत्तात्रयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भगवान दत्तात्रय यांनी परब्रह्ममूर्ती, सद्गुरू आणि श्री गुरुदेव दत्त या नावाने देखील यांना ओळखले जाते. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांच्या विचारांना एकत्र आणण्यासाठीच भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता. म्हणूनच त्यांना त्रिदेव हे नाव दिले गेलेले आहे. तिन्ही देवाचे स्वरूप असे मानले जाते. अनेक जणांनी आपले गुरु बनवलेले आहे. त्यांनी तब्बल 24 जणांकडून ज्ञान प्राप्त केलेले असून त्यांच्या गुरुमध्ये पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, समुद्र, चंद्र, आकाश, सूर्य यासारख्या 8 नैसर्गिक घटकांचा देखील समावेश आहे. इतकेच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्यांनी आपले गुरु मानले होते. श्री गुरुदेव दत्त असे म्हणतात की कोणाकडूनही ज्ञान मिळाले ते आपण विवेकाने स्वीकारले पाहिजे. दत्तात्रयांचा जन्म हा प्रदोष काळात झालेला असून असे मानले जाते की या दिवशी गुरुचरित्राचे पारायण केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. याशिवाय गाय, कुत्रा यांना काही ना काहीतरी खाऊ घालणे अत्यंत शुभ ठरत असते. आपल्या क्षमतेनुसार दान करणे देखील अत्यंत पुण्याचे कारक मानले जाते. अन्नदान किंवा महाप्रसादाचे आयोजन या दिवशी केल्यास दत्तगुरू प्रसन्न होतात. तसेच जर कोणाला पितृदोष असेल तर त्यांनी दत्तात्रयांच्या मंत्राचा जप आवर्जून करावा. असे केल्याने पितृदोषातून मुक्तता प्राप्त होत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. ओम दं दत्तात्रयाय नमः या मंत्राचा देखील तुम्हाला 11 वेळेला जप करायचा आहे. आजच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात कधीही उंबराच्या झाडाजवळ जायचे आहे. थोडेसे पाणी घेऊन जायचे आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला उंबराच्या झाडाला जायचे आहे. तिथे मुळाशी अर्पण करायचे आहे
आणि उंबराच्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. थोडेसे तांदूळ तुम्हाला पिवळे करून न्यायचे आहेत आणि हे देखील तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायचे आहेत, ज्याला आपण औदुंबर वृक्ष असे म्हणतो, तिथे अर्पण करायचे आहे. 11 प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ही देखील सेवा आज करणे अत्यंत शुभ फलदायी ठरते आणि आज संध्याकाळी तुम्हाला कापुरासोबत ही वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा नजरबाधा देखील नष्ट होत असते. जर तुमच्या घराला कुठलाही दोष लागलेला असेल, कधीकधी आपण बाहेर जात असतो, काही ठिकाणची जागा ही चांगली नसते आणि तिथली वाईट शक्ती कळत नकळत आपल्यासोबत आपल्या घरी येत असते आणि आपल्या घरामध्ये आलेली असल्यामुळे सतत घरामध्ये वाईट विचार, नकारात्मकता, भांडणे, वादविवाद, पैसा न टिकणे, खूप कष्ट आणि मेहनत करताय परंतु हवा तेवढा पैसा येत नाही किंवा सतत घरामध्ये आजारपण राहणे, कोणीही कोणाचे न ऐकणे, क्षुल्लक कारणावरून वाद होणे, अशा अनेक नकारात्मक समस्या आपल्याला भेडसावत असतात आणि या सर्व समस्यातून मुक्त होण्यासाठी ही कापुरासोबत वस्तू जाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कापूर हा कोणतीही बाधा नष्ट करण्याची एक शक्ती बाळगतो. कारण कापुरामध्ये सर्व नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते. त्यामुळे तुम्हाला कापुरासोबत अजून ही एक वस्तू जाळल्याने त्याचे फळ लवकर मिळत असते. तुम्हाला कुठली नजरबाधा झालेली असेल किंवा तुमच्या घराला नजर दोष लागलेला असेल, कधीकधी कुणी आपल्याला तोंडावर तर गोड बोलतं पण आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात, तर अशा लोकांचा नजर दोष देखील तुम्हाला लागलेला असेल तर हे देखील पूर्णतः नष्ट करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी आहे. त्यामुळे तुम्हाला हे एक महत्त्वाचा उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल. अगदी तुम्ही आज उपवास जरी नसेल केला तरीही तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होणार आहे, नजरबाधा नष्ट होणार आहे, पितृदोष, वास्तुदोष देखील संपणार आहेत आणि हे सर्व दोष दूर झाल्यानंतर अलक्ष्मी घरातून बाहेर गेल्यानंतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी कधी करायचा आहे, तर संध्याकाळी आपल्याला 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेत हा उपाय करायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला करा किंवा तुम्ही दत्त जन्म उत्सव साजरा करणार आहात त्यावेळेला केला तरीही चालेल. तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचाच आहे. या वेळेत करणे उत्तम ठरेल. तिन्ही सांजा ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. आज दत्त जयंती असल्यामुळे जन्म उत्सव देखील असणार आहे. तर हा उपाय प्रभावी ठरण्यासाठी तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेतच करावा. उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्याआधी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. देवघरासमोर आसन टाकून बसल्यानंतर सर्वप्रथम देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दत्तगुरूंना तुम्ही सकाळी अभिषेक केलेला असेल, त्यांच्या मूर्तीला फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याची विधिवत पूजा केलेली असेल किंवा तुम्ही दत्त जन्म उत्सवाच्या वेळेला करणार असाल तर विधिवत अभिषेक करा, पूजा करा. त्यांना पिवळी फुले, पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे. पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे. त्यांचे दत्तबावनी किंवा मग गुरुचरित्र पारायण असे अनेक ज्या सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत. काहीच करणे शक्य नाहीच झाले तर दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे. हे सर्व पूजा विधिवत करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय तेव्हा करायचा आहे. तर तुम्ही हा या पूजेच्या आधीही करू शकता किंवा पूजेच्या नंतरही करू शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. जर तुम्ही पूजेच्या वेळेला केला तरीही उत्तम ठरेल. कारण घरामध्ये आपण पूजेच्या वेळेला कापूर हा प्रज्वलित करतच असतो. सर्वत्र ठिकाणी सकारात्मक वातावरण असायला हवे. तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. तुमचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवायचे आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा करा. दत्तमूर्तीसमोर म्हणजे तुमच्या देवघरासमोर दत्तांचा जिथं पूजा केलेली आहे तिथे देखील तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक तुम्हाला तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर पौर्णिमा असल्यामुळे माता लक्ष्मीची दिशा उत्तर दिशा या ठिकाणी देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील घेऊ शकता. सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ त्या पंतीमध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावर तुम्हाला थोडेसे चांगले तूप टाकायचे आहे आणि त्या तुपावर तुम्हाला 3 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर उत्तम, तोच ठेवा. तो जर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. भीमसेनी कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तो असेल तर तो ठेवा, नाहीतर दुसऱ्या कापराच्या वड्या ठेवल्या तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 3 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या लवंगा नसाव्यात, अखंड घ्यायच्या आहेत. त्याला फूल असलेल्या असाव्यात.
त्यानंतर 3 हिरवी वेलची घ्यायची आहे. 3 हिरवी वेलची घेऊन झाल्यानंतर तुम्हाला त्यासोबत एक दालचिनीचा तुकडा देखील ठेवायचा आहे. दालचिनी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी प्रभावी वस्तू आहे. जेव्हा आपण दालचिनी कापुरासोबत जाळतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तुमच्याकडे दालचिनीचा तुकडा नसेल तर तुम्ही दालचिनी पावडर असेल तर ते देखील टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. पिवळी मोहरी असेल तर तीच घ्यावी आणि ही मोहरी तुम्हाला तुमच्या घराच्या प्रत्येक व्यक्तींवरून डोक्यापासून ते पायापर्यंत अशी 7 वेळेला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायची आहे. तुमच्या घरातील लहान मुलांवरून देखील ओवाळून घ्यायची आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील कोणत्याही बाधा असो त्या नष्ट होतील. आजारी पडत असतील किंवा चिडचिडपणा करत असतील, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या नष्ट होऊन त्यांच्या प्रगतीचे मार्ग जे आहेत आयुष्यातले ते मोकळे होतील. त्यांना नजर दोष झालेला असेल तर तो देखील दूर होईल. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, सतत आजारी राहत असेल तर तिच्यावरून देखील या प्रकारे ही मोहरी उतरवून घ्यायची आहे. तुमच्या घराचा कर्ता पुरुष असो, कर्ती स्त्री असो, त्यांच्यावरून देखील ही मोहरी तुम्हाला उतरवून घ्यायची आहे 7 वेळेला. तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील उतरवून घ्यायची आहे आणि कापूर जाळायच्या भांड्यामध्ये किंवा त्या पंतीमध्ये टाकायची आहे. चिमूटभरच मोहरी घ्यायची आहे. वेगवेगळी घेण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही. एकच चिमूटभर मोहरी तुम्हाला सर्वांवरून उतरवायची आहे. त्यानंतर हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. हा मंत्र तुम्हाला मनोभावे म्हणायचा आहे, मनापासून म्हणायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत त्याचा धूर तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे. आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे तुम्हाला काही वेळासाठी हे भांडे ठेवायचे आहे आणि तिथून उचलून पुन्हा आपल्या देवघरामध्ये आणायचं आहे. जोपर्यंत या वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर त्या ज्या वस्तूंची जी काही थोडीशी राख झालेली असेल तर त्या राखेचा तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींना टिलक लावायचा आहे आणि थोडीशी राख ही तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर देखील लावायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये राहिलेले काही साहित्य किंवा त्याची राख तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुमच्याकडे झाडं असतील तर झाडांमध्ये देखील टाकून देऊ शकता. हा उपाय केल्याने यज्ञ केल्याचे पुण्यफळ प्राप्त होईल. कारण पौर्णिमेला होम हवन हे करत असतात. लक्ष्मीला हा दिवस समर्पित असल्यामुळे प्रत्येक देवीच्या मंदिरात देखील काही ठिकाणी होम केला जातो. कोणाकडे कुलाचार कुलधर्म असतात, या दिवशी कुलाचार विधिवत करून देवीची पूजा देखील केली जाते. तर तुम्ही आजच्या दिवशी कापुराचा हा उपाय आवर्जून करा. दत्त जयंती असल्यामुळे देखील तुम्हाला श्री गुरु दत्तांचे आणि देवी लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील. माहिती आवडली असेल तर लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.